सो प्रेरणा, वेलकम टू खासी केव्स. खासी केव्स नाही, मौसमी केव्स. हे बघ, सरप्राईज आहे. हे कुठे जॉईन झाली बघ. ओ केरळातले सगळे वॉटरफॉल आहेत ना, ते एकदम हाईटवर नाही. इकडे तर बघा ना, भीतीच वाटते डायरेक्टली. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके आणि मेघालयमधून तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण आहोत ते चेरापुंजी म्हणजे सोरा. लहानपणी भूगोलाच्या पुस्तकामध्ये आपण सगळ्यांनी केलं, भारतामध्ये सगळ्यात पाऊस पडणारं ठिकाण म्हणजे चेरापुंजी. आणि चेरापुंजीला म्हणजे सोराला मस्त थंडी पण पडलेली आहे. आणि आज आपण ना हे सोरा एक्सप्लोर करणार आहोत. तर याच्यामध्ये ना बरेचसे वॉटरफॉल आहेत, केव्ज आहेत, ओके, आणि बरीचशी ब्युटिफुल लोकेशन्स आहेत. पूर्ण मेघालयचा ना खूपच सुंदर आहे. तर आपण आपल्या एक्सप्लोरेशनला सुरुवात करूया. पण त्याच्यात आम्ही जिथे थांबलो आहे ना, ती जागा तुम्हाला दाखवतो. तो बघा, असं काहीसा व्ह्यू आहे आमच्या होमस्टेच्या समोरून. बरेचसे होमस्टेज आहेत, ओके. आणि हा सध्या तर हिवाळा आहे. आणि इकडे आमचा ड्रायव्हर किंवा गाईड जॉन आहे. आणि बघा, हा आमचा होमस्टे. आणि होमस्टेच्या खाली बघा ना, मस्तपैकी छान छान अशी फुलझाडं ठेवलेली आहेत. आम्ही तिकडे फर्स्ट फ्लोअर रूम नंबर 1मध्ये आहोत. इथे मल्टिपल 4 रूम्स आहेत, ओके. आणि असं कॅम्पस आहे मस्तपैकी, पार्किंग वगैरे एरिया आहे. नवीनच स्टार्ट झालेला होमस्टे आहे. एक 6 महिनेच झाले आहेत, ओके. आणि बरेचशी कन्स्ट्रक्शन चालू आहे, तुम्ही तिकडे पण बघू शकता. तर मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. हा प्रेरणा, येस. मस्त असं फुलांच्या कुंड्या वगैरे पण लावल्या, त्यामुळे अजून आमचा होमस्टे छान दिसतोय. तर आता चांगलीच भूक लागली आहे, तर ब्रेकफास्ट करायला निघालो आहेत. कारण सकाळी खूपच थंडी होती आणि आता जरा ऊन डोक्यावरती आल्यानंतर जरा बरं वाटायला लागलं आहे. तर निघूया आता ब्रेकफास्ट करायला आणि आजचं एक्सप्लोर करायला. चल. सो बघा, मेघालयातले सुंदर रस्ते आणि बघा मस्तपैकी छान असं सगळं ग्रीन ग्रीन मस्त वाटतं ना. आणि आकाश पण बघा. आणि इथे आपण आलो तर ब्रेकफास्ट करायला. आणि आज आपण प्रेरणा पहिल्यांदा जातोय ते 7 सिस्टर वॉटरफॉल. यस, 7 सिस्टर वॉटरफॉलला जायचं आहे. आणि वातावरण एकदम मस्त आहे ना प्रेरणा. यस, एकदम प्लेझंट वातावरण आहे. आणि ऊन पडल्यावरती तर अजून बरं वाटायला लागतं. तर या, आता आपला ब्रेकफास्ट आहे, तर या ब्रेकफास्ट करून घेऊया. सो बघा, असं काहीच आमचं रेस्टॉरंट आहे. आणि इथे माझं आणि प्रेरणाचं डिस्कशन चाललं आहे. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय होतं आहे की इथे ब्रेकफास्टला बरेचसे ऑप्शन आहेत. कारण मुंबईसारखी आपल्याला इडली, मेदूवडा, डोसा त्याची सवय आहे. साऊथ इंडियन मिळत नाही. यस, उपमा, पोहा. तिकडे पुरी भाजीच मिळते. तर त्याच्यामुळे आपल्याला एवढी सवय नाही सकाळी सकाळी ऑइली जास्त खायची. बाकी तर आता तिकडे आमच्या मागे काही जण बसले आहेत. तर आता आम्ही ब्रेड ऑमलेट स्टेपल डाएटवरती आहोत. आणि बघा, इथे आला आहे आमचं ब्रेड ऑमलेट आणि मस्त गरमागरम चहा. त्याच्या पेटपूजा करून घेऊया. तो आता आपण निघालो आहे ते 7 सिस्टर वॉटरफॉलला. आणि इथून जवळच आहेत बघा. एक चेरापुंजीचं सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे की जे जे बघण्यासारखे स्पॉट आहेत ना, ते एकदम जवळजवळ आहेत. तर तुमच्याकडे कार असेल तर जास्त वेळ लागत नाही पोचायला. सो बेसिकली हा आहे 7 सिस्टर वॉटरफॉल. आणि तुम्ही वॉटरफॉल बघू शकता, कसे सुंदर सुंदर 7 वॉटरफॉल आहेत. ते काय पाणी पडतंय बघा, म्हणजे तुम्हाला कळलं असेल. डिसेंबरमध्ये हा आला आहे, ओके. सो जर तुम्हाला 7 सिस्टर वॉटरफॉल एक्सप्लोअर करता असेल ना, तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये जावं लागेल, ओके. सो जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत आय थिंक. त्यानंतर जर तुम्ही आलात तर मग तुम्हाला असा 7 सिस्टर वॉटरफॉल एन्जॉय करावा लागेल. एकदम बारीक असं ते बघा, तुम्हाला दाखवतो. इथे बघा थोडंफार पाणी आहे, ओके. पण जेव्हा पडतो तेव्हा भरपूर पाणी आहे. माझे जुने व्हिडिओ आहेत, जेव्हा मी लास्ट टाईम आलेलो तेव्हा पावसाळ्यात आलेलो, तर त्याचं काही फुटेज असेल ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता की कसं आहे 7 सिस्टर वॉटरफॉल, ओके. सो त्या व्हिडिओची लिंक मी देईन डिस्क्रिप्शनमध्ये. आणि बाकी व्हॅली एकदम सुंदर आहे. चल, आता आपण जरा फक्त फोटो काढूया. सो 7 सिस्टर वॉटरफॉलला का मला पाणी लागलं नाही, पण तुम्ही आता मेघालयमधल्या सुंदर गावातून आपला प्रवास चालू आहे. बघा, असे छोटे छोटे रस्ते आहेत आणि त्याच्या दुतर्फा अशी झाडं आहेत. आणि एक वेगळं आहे म्हणजे कलर्स, ओके. सो जे घरांना कलर्स दिले आहेत ना, ते वेगळे आहेत बघा. सो आता आपला प्रवास सुरू झाला आहे तो मोशमी केव्सकडे. सो आता आपण पोचलो आहोत ते मोशमी केव्सजवळ. आणि बघा, सो भरपूर मोठं पार्किंग आहे. आणि या आता आतमध्ये जाऊया मोशमी केव्सला. सो प्रेरणा, वेलकम टू खासी केव्स. खासी केव्स नाही, मौसमी केव्स. कारण आता आम्ही खासी करत होतो. खासी लँग्वेज आहे ॲक्च्युली मेघालयमध्ये जे पण राहतात त्यांची. आणि आमचा ड्रायव्हरच बोलला खासी मतलब आप बोलते हो खासी मतलब खास ना, हो नाही, हमारा लँग्वेज का नाम खासी आहे. त्यामुळे हे डेन्स फॉरेस्ट आहे. काल आपण गार्डन ऑफ केव्सला गेलो ना, तिकडे पण असंच फॉरेस्ट होतं. आम्हाला खरंच आवडलं तो गार्डन ऑफ केव्स. सो वेळ झाली ते आता मोसमी केव्समध्ये एंटर करायची. आता बघा, जरा बाकीची जणं जात आहेत पुढे पुढे हळूहळू. तर आपण पण प्रवास सुरू करूया. आणि केव्सवरून वाटतं कालच असं आपण गार्डन ऑफ केव्समध्ये गेलो, तर पण बघा जर बऱ्यापैकी उंच सकल आहे, तर सिनियर सिटीजनला तर फार त्रास होऊ शकतो याच्यामध्ये. आपण आता छोटं नॅरो आहे, जायला जमेल. काळू खाला आता परत, पण बघा लाईट्स लावलेल्या आहेत. सो बघा, आणि एकदम तुम्हाला जावं लागणार आहे.
जर तुम्ही 6 फीट वगैरे असाल ना थोडं त्रासदायक आहे. आणि बघा प्रेरणा येते. बापरे. सो बघा प्रेरणा येते. हा वेगळा एक्सपिरियन्स. येस. असं वाटतं ते व्हिएतनामच्या गुहेज म्हणून चाललो आपण. सो बघा असं केव्हजमधून वाट काढत काढत आम्ही येतोय. हे बघा कुठे ना कुठेतरी पाण्यामुळेच झालं आहे सगळं. वाकून वाकून तुम्हाला यावं लागतंय. सो बघा असा एक ब्रिज आहे आणि इथे सगळं खाली पाणी आहे. आणि जर तुम्ही हे दगड बघाल ना तर जरा ना ग्लिटरी आहेत ग्लिटरी. हे बघा ना असं चमकत आहेत पुढचे दगड पण बघा. आणि इथून तुम्हाला जायचं आहे असं. जसं समोरचे दगड बघू शकता तुम्ही. असं चालत चालत जायचा एक्सपिरियन्स. हे बघा याच्या खालून पावसाळ्यात ना पाणी जात असतात नक्कीच. तर सांभाळून सांभाळून जा. मग तुमचं असं टकुरं फुटू पण शकतो. आणि परत एकदा मी नॅरो पॅसेज आला आहे आणि प्रेरणा येते आता. ये सो गॉगल सांभाळत ये ना तर गॉगल फुटेल. येस एकदम हे पाण्याने गुळगुळीत झाले. हां आता पुढे एकदम फ्लॅट आहे. लहान मुलांना घेऊन येत असाल तर जरा सांभाळून घेऊन या. आणि त्यांना जरा भीती वाटते. हे जरा वेगळंच आहे ना जरा. पण बघा केव्स बघा स्ट्रक्चरच कधी वेगवेगळे झालेले आहेत वॉशमे केव्सचे. आणि आता परत एकदा मला असं वाटतं आता बाहेर पडायची वेळ झालेली आहे. नाही अजून सुद्धा बरंच अंतर जायचं आहे. सो बघा आता प्रेरणा येतं. वेलकम. सो बघा इथून जरा प्रकाश पण येतो आहे नॅचरल. आणि आपण आता बाहेर आलेलो आहोत. ओके वी आर आउट ऑफ मॉशमे केव्स. सो मॉशमे केव्समधून बाहेर आलेलो आहोत. सो चालू आता मॉशमे केव्स पार्ट 2. आम्हाला असं वाटलं की तेवढीच केव आहे. तसंच आहे इथे पण आहे केव. तो बघा एकदम मंजुमल बॉयची आठवण येते. एकदम असं नॅरो नॅरो ही छोटीशीच आहे एकदम. ॲक्च्युली ना हा पूर्ण काळोख आहे. तुम्हाला लिटरली मोबाईलच्या प्रकाशात मी तुम्हाला दाखवतो. कारण ॲक्च्युली बघा हा ना तुम्ही बघितलं तर या केव्स खूप मोठ्या आहेत आणि एकदम मंजुमल बॉयजची आठवण येते. याच्या आत म्हणून तुम्हाला ना क्राऊल करून जावं लागणार. आणि इकडे बघा आणि क्राऊल करून गेल्यानंतर पुढे मग ती मोठी होते. सो अप टू यू. तुम्हाला रिस्क घ्यायची असेल पण यार याच्यामध्ये तुम्ही अडकू पण शकता. कारण बघा याच्यातून गॅप म्हणून तुम्हाला जायचं आहे पुढे. म्हणून तुम्हाला दिसेल वरतून वगैरे पण तुम्हाला जाता येऊ शकतं. पण दिस इज व्हेरी रिस्की. आणि त्याने इन्फॉर्म केला पाहिजे बाबा इथून जाऊ नका. क्रॉल करून म्हणजे रांगत जावं लागेल ना. रांगत जावं लागेल. आणि पुढे झाल्यावरती मग ओपन होईल ते. नको. हां तर तेच रिस्क आहे. रिस्क आहे भरपूर. सो आपण जाऊया बाहेर. मे बी ते आता पावसामुळे माती साचून तिकडे तो रस्ता नाही झाला असेल. हां हे नेवर नो. बट त्यांना ॲडव्हेंचर करायचं ते करू शकतात. येस आपण या बाहेर येऊया. बघा इकडे पण एक आहे केव छोटीशी. पण इथे पण सेम आहे. सगळी माती माती आहे. इथून पण तुम्ही गेलात ना पुढे पुढे जाता येतं तुम्हाला. जस्ट तुम्हाला दाखवतो. इथे एक झाड पण उगवलं आहे असं. सो एक नेहमीचा पार्ट आहे आणि हा असा पार्ट आहे. इथे जास्त कोणी येत नाहीत. खरोखर मंजुमल बॉईजचा फील येतोय. इथे कुठेतरी एखादा खड्डा बिड्डा असला खाली गेला कोणतरी तर मग अडकला. हा बघा इथून रस्ता आहे. अरे वा. अरे हे मगाशी आपण इकडूनच आलो बेसिकली आणि इकडून बाहेर पडलेलो. आपण म्हणत होतो ना इकडे प्रकाश आहे बघा असा. हा इकडून पण असा आउट आहे त्याला. तर तुम्ही इथून पण बाहेर येऊ शकता किंवा तुम्ही इथून पण बाहेर येऊ शकता. हे बघ सरप्राईज आहे. हे कुठे जॉईन झाली बघ. एक्झिटला जॉईन झालं. हा आणि आपण मगाशी म्हणत होतो ना बाबा हाच तो प्रकाश आहे. असं मंजुमल बॉईज सारखंच झालं ना. सो फायनली मंजुमल बॉईज. सो मॉशमे केव्स आपल्या एक्सप्लोर करून झालेल्या आहेत आणि आता आपण बाहेर पडतोय. हा एक्झिट आहे. सो खूप मोठ्या आहेत मॉशमे केव्स. तुम्ही एक्सप्लोर कराल तेवढंच कमीच आहे. आणि असं मस्त जंगल आहे कारण असं व्हॅलीमध्ये झाडी वगैरे. सो छोटे छोटे स्पॉट्स आहेत ते डेव्हलप केलेले आहेत. ते बसायची वगैरे पण अरेंजमेंट आहे. आणि एक आहे प्लास्टिक आहे पण ते एका ठिकाणी गोळा करून ठेवलेलं आहे त्यांनी. नंतर ते बाहेर नेऊन टाकतील. हा इथून पण एक रस्ता आहे. काय माहिती कुठे जातो तो. मॉशमे केव्स तर आमच्या एक्सप्लोर करून झालेला आहे. तुम्ही बघितलं तर एक चांगला एक्सपिरियन्स होता. आणि तो वेळ झाली ती शॉपिंगची. बघा मस्तपैकी सुंदर सुंदर बॅग्स आहेत. आणि प्रेरणा एक शॉल बघते. बॅग्स इथे भरपूर छान छान आहेत कलरफुल आहेत. सो प्रेरणाने बरीच शॉपिंग केली आहे हे बघा. आणि काय काय घेतलं प्रेरणा. सो एक शॉल घेतली आहे आणि एक कॅप घेतली. ॲक्च्युली ते वुलनने म्हणजे फ्लॉवर्स छान विणलेले आहेत काम केलेलं आहे. सो त्याच्यामुळे मला आवडली. ओके. आणि 2 आपण फ्रीज मॅग्नेट्स पण घेतले. फ्रीज मॅग्नेट्स घेतली. ओके. एक आपला मस्तपैकी गेंडा आणि एक आपला इकडे डबल डेकर ब्रिज जिथे आपण जाणार होतो तर त्याचा पण आताच घेऊन ठेवला. चांगला होता आणि चांगले रेट पण करून दिले त्यांनी आम्हाला. चला आता जॉनला पकडूया
आणि आता जॉन बरोबर बघूया आता कुठे जायचं नेक्स्ट आहे. सो मोशमी केव्ज नंतर आता आपण चाललो होते इको पॉईंटला. इकडून तुम्हाला बांगलादेश दिसतं. ओके, सो क्लिअर काय असलं पाहिजे फक्त, डिपेंड ऑन दॅट. आणि आय थिंक छोटं गार्डन पण आहे इको पॉईंट. सो बेसिकली हा इको पार्कचा एंट्रन्स आहे सोरा. सो चेरापुंजीचा लोकल नाव सोरा आणि तो तिथून व्ह्यू पॉईंट आहे. सो त्याचं वॉशरूम पण आहे. सो या वरती जाऊया आणि बघूया. सो बघा हे असं इको पार्क आहे आणि याच्यामध्येच आपण तिकडे गेलो ना की तिकडून कुठेतरी आपल्याला बांगलादेशचा व्ह्यू दिसू शकतो. आणि हे बघा, सो इथूनच 7 सिस्टर्सचे जे वॉटरफॉल आहेत ना ते खाली जातात. ओके, सो बघा असं पावसाळ्यात जरा तर इथे तर भरपूर पाणी असतं. सो बघा जसं तुम्हाला म्हटलं की जेव्हा वॉटरफॉल चालू असतात पावसाळ्यामध्ये तेव्हा इथून असं खालून पाणी जातं आणि पलीकडे पडतं. असे ब्रिज बनवलेत. आता पण आहे पाणी आणि थोडं थोडं पाणी येतं आहे आणि असं कसं दात पडतं वगैरे जाऊ शकता तुम्ही. सो इको पार्क आणि पावसाळ्यामध्ये तर एकदम भारी वातावरण असतं. सो आता पण पावसाळ्यामध्ये एक आहे पूर्ण धुकं असतं त्यामुळे तुम्हाला काय दिसत नाही. इथून फक्त जोरात पाणी वाहतं आणि खाली पडतं वॉटरफॉलचं. सो बघा तो तिथून पॉईंट आहे. या जाऊया तिथे. सो बघा इथून हा जो 7 सिस्टरमधला वॉटरफॉल आहे तो इथून पाणी सगळं खाली पडतं आणि आपण या तिकडे जाऊया. सो आता आलो आहे तर आपण आता बघा व्ह्यू पॉईंटला आणि समोर बघा एक डोंगर दिसतो, त्याच्या मागे अजून एक डोंगर, त्याच्या मागे अजून एक डोंगर, त्यानंतर एक छोटीशी ना वरती रिव्हर पण दिसते आम्हाला डोळ्यांनी. त्याच्या पलीकडे कुठेतरी बांगलादेश आहे. तिकडे आपण परवा जाणार होतो दावकीला, त्यावेळी आपल्याला एकदम बांगलादेश जवळून बघता येईल आणि ती नदी पण बघता येईल. आणि बघा ना हा असा परिसर आहे आणि जेव्हा हा 7 सिस्टर वॉटरफॉल खाली पडतो तर खाली पडल्यानंतर बघा ना असा खोलपर्यंत जातो आणि तिथे बघा एक छोटंसं गाव पण आहे. सो पावसाळ्यामध्ये आला तर चांगलीच मजा आहे पण रिस्क पण आहे. ओके, आणि इकडे पाऊस प्रचंड पण पडतो पावसात आलात आणि तुम्ही अडकून पण पडू शकता. ओके, सो ते लँडस्लाईड होतात वगैरे. सो बऱ्याच गोष्टी आहेत. ओके, सो जुलै वगैरे अवॉइड करून ऑगस्ट सप्टेंबरला आलात तर मला वाटतं तुम्हाला पाणी वगैरे मिळू शकतं. पण त्यात मग तुम्हाला काझीरंगा करता येणार नाही. ओके, कारण तुम्हाला तिथे पाणी भरलेलं असतं आणि तिकडचे जे सगळे जे ट्रेक आहेत म्हणजे जीप सफारी म्हणा, एलिफंट सफारी, तर ते ऑक्टोबर एंडला वगैरे स्टार्ट होतात किंवा नोव्हेंबर मिडला. ओके, सो मल्टिपल चॉईस आहेत तुमच्याकडे. जर तुम्हाला काझीरंगा पण करायचं, जनरली इथे येणारे लोक काझीरंगा पण करतातच. आणि जर अशी थंडी असं एक क्लायमेट जर एन्जॉय करत असेल सो तुम्ही या सीझनला येऊ शकता. तर तुम्ही या सीझनला येऊ शकता. आणि जर तुम्हाला फक्त वॉटरफॉल एक्सप्लोअर करायचे आहेत म्हणजे शिलाँगचे किंवा मेघालयचे, पण तुम्हाला मग दावकीमध्ये पण वगैरे मला वाटत नाही वॉटर बोटिंग वगैरे करता येईल. मिळत, कारण तेवढं मी व्हिडिओज जे रेफर केले त्याच्यामध्ये असं सांगितलं की क्लिअर वॉटर नसतं, जे मेन दावकीची स्पेशालिटी आहे क्लिस्टर क्लिअर वॉटर. कारण पावसामुळे ते पाणी एकदम हे होऊन जातं, गढूळ होऊन जातं. ओके, ते पण नाही तुम्हाला मग तसं छान करता. सो आयडियल सीझन तर हाच राहील कारण तुम्हाला इथे मस्तपैकी छान क्लायमेट मिळतं, तुम्हाला काझीरंगा करता येतं. जिथे आम्ही काल गेलो गार्डन ऑफ केव्ज होतं ना तर तिथे बऱ्यापैकी थोडेफार वॉटरफॉल होते पण आम्ही रात्री गेलो. ओके, सो जरा उशीर झाला आम्हाला. पण अदरवाईज तुम्ही तिथे आला तर तुम्हाला वॉटरफॉल अजून पण अजून 2-3 आहेत. एक नोवारिका आहे आणि अजून 2-3 वॉटरफॉल तर तिथे मिळेल. नाही तर दावकीला तर पाणीच पाणी आहे. ओके, पण यस आता तुम्ही आलात तर मस्त क्लायमेट आहे. ओके, दुपारी तर एवढं मस्त वाटतं ना ऊन वरती आल्यावरती. सकाळी ऑब्व्हियसली थंडी वाजत होती. ओके, तर जॅकेट घातलेलं आहे, आता जॅकेट काढून टाकावं लागणार थोड्या वेळाने असं वाटतंय. पण हवा छान सुटलेली आहे त्यामुळे भारी मजा येते. ओके, तुम्हाला जर असं मस्त थोडं आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर एन्जॉय करत असेल तर आयडियल आहे. थोडेफार वॉटरफॉल दिसतात. पण तुम्ही बघू शकता थोडीफार वॉटरफॉल आहेत पण आता सध्या धुका आला आहे त्याच्यामुळे ते दिसत नाही आहेत. आणि पावसाळ्यात आलात तर तुम्हाला येऊ शकतात. पण तुम्हाला जसं मला म्हटलं की मग तुम्ही 2दा करा शिलाँग. काय म्हणता, आपण पण करूया का, येऊया कधीतरी पावसाळ्यामध्ये? नक्कीच मजा येईल. सप्टेंबरमध्ये खूप वेगळंच असेल चेरापुंजी आणि शिलाँग. सगळं ग्रीन आणि भरपूर पाऊस. पण नुसतं आपण एवढंच करायला येऊया. मग खाली दावकीला जायचं आणि तिकडे काझीरंगाला पण जायचं, वॉटरफॉल्स सगळे करायला जायचं, एक्सप्लोअर करायला. यस. ओके, सो आता आपण चाललोय ना ते नौकलिका वॉटरफॉलला. ओके, सो छान रस्ता आहे असा आणि गावागावातून आपला प्रवास चालू आहे. सो फायनली आपण आलो ते नौकलिका वॉटरफॉलला आणि या वॉटरफॉलला आम्हाला पाणी दिसलेलं आहे. खूप मोठा वॉटरफॉल आहे बघा ना, ते खाली खोलवर असं पाणी पडतं बघा आणि पाणी एवढं असं वरतून येतं अजून. आणि हा वॉटरफॉल पावसाळ्यामध्ये तर धमाल आहे. आणि हरिश्चंद्रगडाचा जो फॉल आहे त्याचीच कुठे ना कुठेतरी आठवण झाली. बघा ना केवढा मोठा असा वॉटरफॉल आहे. वाव, आपला नौकलिका वॉटरफॉलची जी स्टोरी आहे ना तर ती पण एकदमच खतरनाक आहे. ओके, म्हणजे आमचा जो ड्रायव्हर आहे ना जॉन, त्याने मला ही स्टोरी सांगितली तर ऐकूनच मलाच कसं तरी झालं. पण सांगतो तुम्हाला ती स्टोरी. सो खाली तुम्हाला नौकलिका वॉटरफॉल बघताय तर याची जी स्टोरी आहे ना
तर आमचा जो ड्रायव्हर आहे ना जॉन ने ती आम्हाला ही गोष्ट सांगितली, तर ती गोष्ट तुम्हाला सांगतो. सो बेसिकली ना कलिका नावाची ना एक स्त्री होती, ती इकडे आपलं एक गाव आहे वरतीच, तर त्या गावामध्ये ती राहत होती तिच्या हजबंड बरोबर, आणि त्यांना एक छोटीशी मुलगी पण होती. तर तिचा हजबंड आहे ना ॲक्सिडेंटमध्ये वारला. ओके, आणि त्यानंतर मग तो वारल्यानंतर मग घरातले बोलू लागले, अरे तू एकटीच आहे, तुझी एक लहान मुलगी पण आहे, तू दुसरं लग्न कर. तर मग कम्युनिटीने, मग गावातल्या लोकांनी वगैरे फॅमिलीने तिचं ना दुसरं लग्न लावून दिलं. तर तिला जो दुसरा नवरा मिळाला ना तो अतिशय वाईट होता. तो खूप हिंसाचार वगैरे पण करायचा, मारामाऱ्या करायचा, दारू प्यायचा कंटिन्युअसली, आणि त्याला नेहमी मांस मच्छी वगैरे लागायची. तर मग ना ही पण खूप त्रासलेली होती. आणि मग एक दिवस ना कलिका एकदा कामाला गेली. कलिका जेव्हा कामावरून आली ना तेव्हा ती नवरा म्हणाला की आज मी मांस आणलं आहे, तर याचा मांस मला बनवून दे वगैरे. तर मग तिने ते मांस वगैरे घेतलं आणि तिने जेवण बनवायला सुरुवात केली. तिने जेवण वगैरे बनवलं आणि नवऱ्याला खायला दिलं. नवरा म्हणाला की एकदम टेस्टी झालं वगैरे, बघ खाऊन वगैरे. तर मग तिने पण टेस्ट केलं, ती बोलली चांगलं आहे म्हणून वगैरे. मग काय नवरा ते मांसाबरोबर दारू पीत बसला आणि दारू पीत होता वगैरे. त्याच वेळी ना हिने ना परत एकदा ना ते एवढं चांगला मांस तर तिने एकदा चेक करायला घेतलं, तर तिला ना त्याच्यामध्ये हाताची बोटं सापडली. आणि ती हाताची बोटं होती ना त्याच्यावरून तिला अंदाज आला की ते जे मांस होतं ते बेसिकली तिच्या मुलीचं होतं. मग तो नवरा एवढा म्हणजे वेडा होता की हिंसक होता की त्याला मांस होतं म्हणून स्वतःच्या म्हणजे कलिकाच्या मुलीची हत्या केली, म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्यापासून असलेल्या मुलीची. आणि त्याचाच मांस तिने स्वतः पण खाल्लं आणि कलिकाला पण खायला घातलं. जेव्हा कलिकाला कळलं तेव्हा ती खूपच अपसेट झाली ऑब्व्हियसली, आणि मग ते बेड्यासारखी वागायला लागली. आणि त्यानंतर मग ती ते फॉलजवळ आले आणि मग तिकडून हिने तिथे उभं राहून तिने आत्महत्या केली. मग तेव्हापासून या ज्या फॉलला नाव पडलं आहे नो कलिका फॉल. ओके, नो म्हणजे फॉल. ओके, आणि कलिका तिचं नाव होतं. अशी एक दुःखद स्टोरी आहे बेसिकली या फॉलची. फॉल सुंदर आहे. ओके, आणि स्पेशली पावसाळ्यामध्ये पण अजूनच सुंदर वाटायला लागतो. आणि तुम्ही बघू शकता. ओके, मस्त सगळे आले आहेत आता पर्यटक आणि ते पण एन्जॉय करतात. सो बघा एकदम टुरिस्टी प्लेस आहे, भरपूर शॉप्स वगैरे आहेत असे. सो जेव्हा लास्ट टाईम पावसाळ्यात आलो तेव्हा तर तिकडे झुंबड उडालेले होते. सो पावसाळ्यात तर भरपूर पब्लिक असतं. आणि दोन पण बघा ना का मस्त व्ह्यू दिसतो आहे वॉटरफॉल. ते खालती जायला मजा येईल ना, पण जाणता कसा मोठा प्रश्न आहे. इकडचे जे सगळे वॉटरफॉल आहेत ना ते एकदम खूप उंचावरून पडतात असे. उद्या आपण तेरनाला जाणार आहोत, तिथून मग नॉंगरेटचा ट्रेक करणार आहोत. पण तेरनाला स्टे करायचं की नाही ते अजून आपण ठरवलं नाही आहे. सो बघा तेरनाची शॉपिंग चालू आहे. सो आता हे घरात लावायला घेतले हत्तीचे गिफ्टसाठी घेतलं आहे. आणि बाकी फ्रीज मॅग्नेट्स. आणि आता आपण निघालो ते आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला आरोवा केव्स. नॉर्थ ईस्ट म्हटलं की तुम्हाला माहिती आहे फेमस म्हणजे फुटबॉल. क्रिकेट पण खेळत होते मध्ये मध्ये, पण फुटबॉल जास्त खेळतात. तर बघा लोकल मुलांचीच मॅच चालू आहे ते, आणि भरपूर गर्दी आहे. अच्छा वा फुल फायटिंग. सो फुल सिरियसली एकदम फुटबॉलची मॅच चालू आहे. खेळायला तर मजा येते. ओके, सो यार फुटबॉल क्रिकेट खेळण्याची मजाच काय वेगळी आहे. आय विश थोडं आता ॲक्टिव्ह झालं पाहिजे आणि कुठेतरी खेळलं पाहिजे असं वाटायला लागतं कधी कधी. ठीक आहे, बघू. सो बघा आता आपण चाललो होते आरवा केव्हमध्ये, आणि आता आपण आलो होते आरव केव्हला. इथे एक छोटासा ब्रिज आहे आणि आता व्ह्यू बघा मस्तपैकी, मस्त व्ह्यू आहे. सो बघा, सो इथे मोठ्या प्रमाणात बेंगॉली आणि आसामी लोक येतात फिरायला. जवळ येतात ना ऑब्व्हियसली. आरव केव्हचा एंट्री पॉईंट 50 रुपये पर पर्सन आहे. सो बघा एक स्टँडर्ड आहे यांचं. सो असं लाकडीचे ब्रिज वगैरे असतात, अशा स्टेप्स तुम्ही बघितलं असेल. आपण ह्याच्या आधी पण फिरायला गेलो. मस्तपैकी असं जंगल, आणि जंगलात असं रूट वगैरे आहे. एन्जॉय द वॉक, लिसन द इन्सेक्ट्स, बर्ड्स अँड अप्रिशिएट द नेचर. सो बरंच फॅमिली येतात तिथे. सो बघा असा काहीसा वॉक आहे. ओके, एकदम शांत मस्तपैकी रिलॅक्स. जर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर किंवा जे कपल म्हणून येतं, सो मस्त तुम्ही एन्जॉय करू शकता. ओके, घनदाट जंगलातला येस येस येस. आणि इकडे थोडीशी गारवा जाणवतो. हां, मस्त गारवा जाणवतं. सो बघा असं शांत वातावरण, असं जंगल आणि असं वॉक आणि हवेमधला गारवा. सो बघा ना वॉटरफॉलसाठी ना असे छोटे छोटे पॉईंट बनवले आहेत, म्हणजे तिथपर्यंत पाणी येईल आणि मग ते असं पसेल आणि मग इथून खाली जाईल. ओके, सो मस्त आहे ना. इथे पण बरेच जण उभं राहून फोटोज वगैरे काढत असतील. सो असं छान निसर्गातला वॉक आहे असं म्हणू शकता तुम्ही आरवा केव्हला. आणि बघा ना ते एक सुंदर पॉईंट पण आहे, पण आपण तो येताना थांबवू इथे. हे बघा येताना असं, पण अर्धे आपण वरती जाऊया ते केव्हला. सो बघा मस्त वॉक, आणि तिथे खालचे स्टेप्स पण चेंज झालेत. सो बरंच चालायचं आहे आरवा केव्हला. बघा जसं आपल्या किल्ल्यावरती पाण्याची टाकी आहेत, तर तसंच इथे वाटतं ही पाण्याची टाकी आहे किंवा इट इज अ पार्ट ऑफ केव्ह.
असं मस्तपैकी जंगलातला रस्ता आणि वॉक चालू आहे. सो बघा असं वॉक करता आपण आलेलो होतो आता आरवा केव्सला. सो चालू खाली जात आहेत. बघा स्लिपरी कारण पाणी आहे. हो बघा आरवा केव्स. बघा असं स्ट्रक्चर स्टेप्स वगैरे बनवलेलं आहे त्या आणि बरीच मोठी आहे अशी लांबवर. बरीच मोठी आहे ही पण. किंवा मला असं वाटलं की एकदम छोटी वगैरे आहे. इथे एकदम प्रशस्त आहे. प्रॉपर रोडच बनवला आहे. तर माहिती ना ते कुठे घेऊन जाते. पाण्याचा आवाज येतो आहे आणि चांगलं आहे. आणि लाईट्स वगैरे लावलेले आहेत. बरीच लांबपर्यंत आहे बघा पाणी. आणि त्याशिवाय छोट्या छोट्या गुहा पण आहेत. तिथं पाण्यातून चालत जायचं आहे. तर मग खेळ मला वाटतं पावसाळ्यात बंद करून ठेवत असतील कारण बरंच पाणी येत असेल आणि फ्लड पण होत असेल. तर बापरे अजून लांब आहे. अजून आतमध्ये आहे. बघा अशा छोट्या छोट्या केव्स पण आहेत. हे बघा ही आराव केव्स तर संपत नाही आहे. म्हणजे अजून पुढे 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 ही जरा जास्तच मोठी आहे. मोसमी केव्समध्ये तिथल्या इथे आहे. ही खूपच लेंदी आहे आराव केव्स. फायनली आपण दी एंडपर्यंत आलेलो आहोत आणि तिकडे नो एंट्री लावली आहे. ह्याच्या पुढे पण केव आहे पण इथपर्यंतच पर्यटकांना अलाउड आहे. बघा याच्या पुढची जी केव आहे ना तर ती नॅरो होत चालते. त्याच्या आतमध्ये पण आहे आणि तिकडे त्यांनी दगड लावून ठेवलं आहे म्हणजे कोणी पुढे जाता कामा नये म्हणून. आणि तुम्ही तसं पण आतमध्ये जाऊ शकता. तिकडे एक पोल आणि एक दगड आहे. मला असं वाटतं इकडून पण रस्ता आहे. हा बघा इकडून पण केव्हामध्ये आतमध्ये जाता येतं आणि बंद आहे तो. जसं तुम्हाला म्हटलं की कोणी एकेकाळी ही गुहाना समुद्राच्या खालती होती कारण सगळ्या हिमालय समुद्राच्या खालती होता. आणि त्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे की खंड सगळे बदलले. मग जमीन अशी हिमालयाच्या जवळ आणि मग या ज्या समुद्राच्या पोटामध्ये असणाऱ्या या केव्ज होत्या ही हाईट ग्रॅब केली त्याने आणि आज हिमालय आला. त्यावेळी तिकडे त्यावेळेचे जे शंख शिंपले आहेत बघा किंवा तिकडेचे मासे आहेत बघा. इकडं दिसलं आहे तर माशाचं बघा फॉसिल आहे. हा बघा माशांचा शंख शिंपले. तर त्याच्यामुळे ते आत्ता पण आहेत. म्हणजे ते कुठेतरी आठवण करून देतात की मिलियन्स ऑफ इयर्सच्या आधी ही केव कुठेतरी समुद्राच्या पोटाच्या खालती होती आणि आज ही हिमालयामध्ये आहे. आश्चर्य आहे ना सगळं. सो आराव केवमधून परतीचा प्रवास सुरू झाला आपला. ॲक्च्युली पाणी आहे ना बऱ्यापैकी चिखल आहे त्यामुळे पाय सरकू शकतो. त्याच्यामुळे जरा सांभाळूनच पाय टाका. इथून असं पाणी वाहत चाललं आहे. सो बघा अजूनसुद्धा काही ठिकाणी इथे तर तुम्हाला स्पष्टपणे दिसतं जुन्या काळची जेव्हा ही जी केव होती समुद्राच्या खालती होती तेव्हा इथले बघा शंख शिंपले बघा. हा बघा हा पूर्णपणे एक शंख होता. नंतर इकडे बघा छोटे छोटे हे बघा इकडे अजून एक शंख. हो छोटे छोटे शिंपले. येस आणि साईडला बघा असे अजून छोटे छोटे केव्स पण आहेत. ही केव्स बघा काय माहिती कुठे जात असेल पण अशा केव्समध्ये जायला म्हणजे मंजुबल बॉईज सारखंच वाटायला लागतं. नाहीतर राम गोपाल वर्माच्या मूवीची आठवण येते. नको रे बाबा काहीतरी केव्समधून बाहेर यायचं. हा प्रेरणा अशा केव्समध्ये थोडी मोठी केव्स आहे ही पण तिथे लाईट नाही. हां हे बघा इकडे पण ही केव्स आहे. नो एंट्री बियॉन्ड दिस पॉईंट कारण माणसं जर गेली तर हरवू शकतात म्हणून. आणि जर तुम्ही पावसाळ्यात आला तर इथे समोरच एंडला एक वॉटरफॉल पण आहे तो बघा आणि अशी व्हॅली आहे. तर पावसाळ्यात तुम्हाला वॉटरफॉल आणि व्हॅली पण बघायला मिळतील मस्तपैकी. सो बघा अजून एक स्पॉटला आलो आणि ॲक्च्युली आहे इथे वॉटरफॉल. ओके सो मग अशी आपण तिथे होतो केव्सच्या तिथे त्यामुळे तो आपल्याला दिसत होता. पण बघा इथून आलात ना की तुम्हाला तिथे वॉटरफॉल दिसतो. आणि जसं तुम्हाला म्हटलं की मेघालयातले सगळे वॉटरफॉल आहेत ना ते एकदम हाईटवर नाही. इकडे तर बघा ना भीतीच वाटते डायरेक्टली. एवढा मोठा फॉल आहे बघा तो वॉटरफॉल. आणि जेव्हा पावसाळ्यामध्ये तर काय होत असेल म्हणजे तो वॉटरफॉल धडामधडूम कोसळत असेल आणि ते सगळं पाणी असं खाली या व्हॅलीमध्ये जातं इथपर्यंत. पण हे काय इकडचे जे वॉटरफॉल आहेत ना हे पटकन ड्रायअप होतात. ओके सो आपल्याकडे सह्याद्रीच्या वॉटरफॉलमध्ये अजून पण थोडंफार तरी पाणी असेल पण इकडच्या वॉटरफॉलचं पाणी ऑलरेडी संपलेलं आहे. सो आरावा केव्स तर बघून झाले. ओके 45 मिनिट्सचा वॉक आहे ऑलमोस्ट. ओके आणि मजा आली. ओके केव्स बघायला मजा येते आणि एक छोटासा वॉटरफॉल पण दिसला मस्तपैकी. ओके सो ॲडेड ॲडव्हान्टेज असं म्हणू शकता तुम्ही. आता नेक्स्ट काय करायचं ते बघायचं आहे. ऑलरेडी 2:30 वाजलेले आहेत. ओके सो अजून आमचं जेवण पण नाही झालं आहे. आता पेटपूजा पण करायची आहे किंवा एखादा पॉईंट कारण तुम्हाला काल कळलं असेल इथे 5 वाजता बऱ्यापैकी काळोख होतो. 4:30पासूनच सुरू होतो आणि अशा डेस्टिनेशनला जर तुम्ही असाल तर जास्त वेळ राहिला ना म्हणजे आपल्याकडे. सो बघूया आता बाहेर जाऊनच जॉनवरती डिपेंड आहे.
लेट्स सी. आणि आता प्रेरणाचे कझिन्स आलेले बिट्टू अंकित त्यांनी रेकमेंड केलेलं ऑरेंज रूट्सला एकदा तरी व्हिजिट करा. प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे त्याच्या आतमध्ये जाऊया. सो बघा असं काहीसा ॲम्बियन्स आहे आणि व्ह्यू पण मस्त आहे बघा. बेस्ट म्हणजे तेच आहे व्ह्यू. सो आला आहे माझा छोले रोटी. सो प्रेरणाचा आला आहे बघा की मसाला डोसा. सो जेवण तर मस्तच होतं आणि त्याच्याशिवाय बघा ना या रेस्टॉरंटमध्ये अशी मस्तपैकी करी ना फुलं लावून ठेवलेली आहे. भारी वाटतात ना. आपले 4 आणि सूर्य ऑलरेडी अस्त झाला सुरुवात झालेली आहे. जसं म्हटलेलं की इकडे दिवस लवकर वाइंड अप होतो आपला आणि आज तर लवकर वाइंड अप करावं लागेल कारण उद्या आपली टेस्ट आहे. ओके टेस्ट म्हणजे काय उद्या आपला ट्रेक आहे नोंगरिया ट्रेक म्हणून. तर तो याच्यासाठी आपल्याला तेरनाला जायचं आहे आणि उद्या पूर्ण ॲक्टिव्हिटी असणार आहे. म्हणजे उद्या पायाची बॉडीची सगळी वाट लागणार आहे कारण सकाळी 6 वाजता आपल्याला इकडून निघावं लागेल आणि परत येता येता आपल्याला परत 6-6:30 होतील आणि जवळजवळ एक 7-8 तास तर फक्त चालायचं. त्याच्यामुळे हेक्टिक डे आहे त्याच्यामुळे आज आम्ही लवकरच वाइंड अप केलं कारण लवकर झोपावं पण लागेल.